झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे. आता चला टेस्ट करूया. एकदम फास्ट होत आहेत. आता पुऱ्या फुल तेल उकळण्यात आहे. जेवण चाललंय बनवायचं. तर आज मेजवानी आहे. काकूंना थोडी मदत म्हणून चला आपण त्यांना कांदा कट करून देतो. कोकणातलं लाईफ पावसाळ्यातलं फायनली लाईट गेलेली आहे. रस्सा धगधगतोय. नमस्कार मंडळी, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी बोलल्याप्रमाणे आज संध्याकाळी कोंबड्याचं जेवण आहे. तर गावरान कोंबडा आहे, तर तो घेतलेला आहे आणि आता चुलीवरती त्याचं पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे गावच्या पद्धतीने. पुरी आणि गावठी कोंबड्याचा रस्सा असं कॉम्बिनेशन असणार आहे. गावाला मोस्टली जेव्हा शेतीची कामं अशी उरकतात तेव्हा बऱ्याच घरांमध्ये असं होतं की गावातलाच एखादा कोंबडा वगैरे कापून घरात जेवण बनवलं जातं. तर आत्ताच तात्यांनी पण सांगितलं की जे ही पद्धत आहे, जेव्हा लावणीची शेतीची कामं संपल्यानंतर जे असं घरात तिखटाचं जेवण केलं जातं त्याला शब्द आहे पर्टिक्युलरली इथे मंडणगड साईडला आणि कोकणात म्हणतात, गावठी शब्द आहे मालवणी. तर आज तेच आहे. चुलीवर तेल ठेवलं आहे गरम करायला आणि आता काकू पुऱ्या करायला घेतील. लाटून झालेल्या आहेत. ते तात्या पुऱ्या सरळ करतात. पहिले पुऱ्या करायच्यात आणि मग नंतर चिकन गावरान कोंबड्याचं. तेल अजून एकदम तापले नाही वाटतं ना? तापेल. पहिली पुरी टाकली. एकदम फास्ट होत आहेत. आता पुऱ्या फुल तेल उकळलं. आता एकदम गरम गरम झालंय. पुरी टाकल्या टाकल्या तयार होतीये. हे बघा, पुरी सोडली तव्यात आणि 15-20 सेकंदातच लगेच तयार झाली. अर्ध्या मिनिटात पुरी रेडी. तर काकूंना थोडी मदत म्हणून चला आपण त्यांना कांदा कट करून देतोय फटाफट. त्याने काय बिस्किट आणि थोडंसं काय साबण बिबण असं काहीतरी घेतलं त्याने. एक 15-20 मिनिटात फटाफट पुऱ्या झाल्या. तेल गरम येतं. काकू पुऱ्या किती महिन्याने बनवल्या असाल? शेवटच्या कधी बनवलेल्या? बराच टाइम झाला असेल ना? असं कोण आलं असेल तरच बनवता ना? हा, मग ते म्हणजे असं कोण आलं असेल तरच ना, नाहीतर तुम्ही दोघे मग आपली भाकरी किंवा काय असेल ते. हा, तात्यांना बरोबर नॉनव्हेज असं पाहिजेच, हेच पाहिजे, तेच पाहिजे. हो हो, हा बरोबर, सोबत कोणीतरी असेल तर. काकूनी कालचा खेकड्याचा रस्सा बनवलेला तो पण ऑसम होता. आणि आज पुरी आणि चिकन. स्पेशली माझी मजा आहे 2 दिवस. काकून इथे काकूंच्या पुऱ्या चालल्या. चिकन इथे आता ठेवलंय बनवायला घेणार. आणि इकडे मांजर वाट बघते जेवणाची आत्तापासूनच. वेटिंगवर बसली. बस बस, परत यायचंच आहे इथे.
पुऱ्या आता बनवून झालेल्या आहेत आणि आता आपण गावरान कोंबडा आहे तो चुलीवरचा रस्सा त्याचा आता रेसिपी चालू करणार आहे. काकू बनवायला घेत आहेत. तर आता हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे या ब्लॉगमधला. नाही खायचं एकाने दोन दोन खायचं. हां ते बरोबर. बरोबर नाही. हां कसं वाटतं? हो. तर आता काकू फायनली आपला गावरान कोंबड्याचा रस्सा बनवायला घेत आहेत. टॉमॅटो कट करून घेत आहेत. तिथे टोप ठेवला आहे. त्याच्यात आता तेल टाकतील. तेल कांदा टाकलाय? कांदा टाकलाय, तेल पण टाकलंय, नाही कांदा डायरेक्ट कांदा टाकलाय. ओके, ही गावची पद्धत आहे. टोप ठेवला आणि डायरेक्ट कांदा टाकलाय त्याच्यात. अजून तेल पण नाही टाकले. या गावची पद्धत आहे. हे बघा, डायरेक्ट काकूंनी कांदा टाकलाय, त्याच्यात तेल पण नाही. आणि आता काकू कांदा टोमॅटो पण डायरेक्ट टाकताय का आत्ताच? नाही. कांदा कडाय पाहिजे ना. ओके, तो हां हां, म्हणजे तो ब्राऊन झाला की ना, थोडासा भाजला की. ओके, तर काकूंनी आता कांदा विदाऊट ऑइल टाकलाय. मस्त चूल पेटली आणि इथे आहे आपलं गावरान कोंबड्याचं चिकन. तिथे ती रक्ती आहे, ती पण रश्यात टाकणार आहे. गावाला कुठली गोष्ट वाया जात नाही याचं हे उदाहरण. आपण शहरांमध्ये बॉयलर चिकन आणतो, बऱ्याच गोष्टी त्याच्यात वापरत नाही. बट इकडे गावाला इवन कोंबड्याचं रक्त असतं, त्याची पण रक्ती बनवली जाते, रश्यामध्ये टाकली जाते. तर भात लावणी झालेली आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर हे गावाला काम करायचं. हां मालवणी हा शब्द आहे, काकूनी सांगितलं मालवणी. तर हे होतच एक म्हणतात ना, थोडंसं कामं झाल्यावरती निवांत बनवलेलं जेवण. तर हे पारंपरिक पद्धत आहे पहिल्यापासूनची शेतकऱ्यांसाठी. इथे पीस करून ठेवलेले, तिथे समोर रक्ती आहे आणि इथे काकू आता फाटी लावतात चुलीमध्ये. पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. आता तेल टाकलं, कांदा ब्राऊन होईस्तवर त्याला आता शिजवणार. आणि आज आत्ता तरी रात्रीच्या वेळेला बाहेर पाऊस नाही. हे बाहेर आपल्याला दिसतंय सगळं, पण आत्ता तरी पाऊस नाही आहे. काल दिवसभर धोधो पाऊस होता आणि सकाळी पण पडत होता. बट आत्ता तरी सध्या ह्या मोमेंटला पाऊस नाही आहे. इकडे बाहेर आपल्याला घराची बॅकसाईड दिसते, तिकडे काळोख आहे. बट या बॅकसाईडला गुरांचा गोठा आहे, जिकडे आपले रेडे, वासरू, गाय आणि 2 बैल बांधलेले आहेत, पण ते आता दिसणार नाही. आणि इथे जेवण चाललंय बनवायचं. तर आज मेजवानी आहे. आता तेजपत्ता पण टाकलेला आहे. आणि आम्ही मार्केटमधनं घेऊन आलेलो चिकन मसाला आहे, तो पण आता काकू टाकतील थोड्या वेळातच. चूल मस्तच पेटली. टॉमॅटो ॲड केला आणि गावच्या रेसिपीला जी सगळ्यात जास्त चव येते त्याच्यातलं सगळ्यात मेन जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे गावचं पाणी, जे झऱ्यातनं येतं ते पाणी. ते कुठे फिल्टर केलेलं नसतं किंवा त्याला म्हणतात ना कुठल्या केमिकलने क्लिअर केलेलं नसतं. तर त्या पाण्याची जी चव असते त्याच्यामुळे गावाला तुम्ही काही पण बनवा, डाळ बनवा, रस्सा बनवा, त्याची चव एकदम ऑसम येते. कारण मेन असतं ते गावचं झऱ्याचं पाणी. गोडा मसाला ॲड करतात. भाजलेलं खोबरं, कांदा, त्याचा मसाला ॲड केला.
तेल टाकताय का काकू थोडं अजून? नाही मग मसाला टाकताय ओके. लालवाला. हा 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 आपला घरगुती लालवाला मसाला घरातच आपण तयार केलेला आहे तो टाकताय. लाल तिखट वगैरे सगळं असतं त्याच्यात. चला आता जवळ जाऊन बघूया मसाला कसा झालाय. मस्त मसाल्याचं मिश्रण झालेलं आहे. थोडं पाणी ॲड केलं. आता मसाला थोडा कडणार आणि मग त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे. चिकन ॲड करतात रश्श्यामध्ये. संध्याकाळी राखत ते नाही. हो. आता आता मस्त उकळी येईल. काकू किती 10 मिनटं ठेवायचं आपल्याला चुलीवर? नुसतं आता मसाल्याचं कसं काय चला का पातळ थोडंसं पातळ असलं तरी चालेल, म्हणजे रस्सा थोडासा भातावरती आणि थोडासा पिण्यासाठी. तर काकूने मस्त आता चिकन टाकलेलं आहे. आता एक 15 मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे. तर त्याला मस्त उकळी येईल. मस्त खाली चूल धगधगते आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला आणलेला आता त्या काकू टाकतात. किती एक पॅकेट पूर्ण टाकताय काकू? नाही बघ. ओके, थोडंसं टाकताय ना. 2 चमच 3 चमच किती अंदाजे? ओके. काकूने माझ्या मते हा हे एक पूर्ण पॅकेटच जवळजवळ टाकले. नाही. नाही, थोडंसं ठेवलंय. हां ठीक, म्हणजे माझ्या मते 1 चमच टाकले. हा. चला आता मस्त चिकनला उकळी येईल आणि थोड्या वेळातच आपला गावरान कोंबड्याचा रस्सा तयार होईल, ज्याला आपण कोकणात म्हणतो मालवणी. आता रस्स्याला थोड्या वेळातच उकळी येईल. आता शेवटचं मीठ टाकतायत. ओके बस. आता हे मीठ टाकलं की आता काही ॲड नाही करायचं आहे. आता मस्त उकळी येऊन द्यायची आहे की आपला रस्सा तयार होईल थोड्याच वेळात. आणि मग सांगतो तुम्हाला टेस्ट कशी असेल. ती तर ऑसमच असणार आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण एक पुरी टेस्ट करून बघूया. काकू पण म्हणतात थोडी पुरी खाऊन बघा कशी आहे. चला ती टेस्ट करूया. तर काकूंनी सांगितल्याप्रमाणे मी एक पुरी घेतली. काकू म्हणतात खाऊन बघा बरोबर झाली आहे. तर ती परफेक्टच असणार कारण ती बनलीच आहे मस्त चुलीवरची. चला आता खाऊन बघूया. ऑसम, मस्त शिजलेली चिकनच्या रस्स्याबरोबर खायला तर मजाच आहे. काकू आता ही रक्ती ॲड करतायत. ही आता गरम उकळत्या रश्श्यात टाकणार. ही जवळजवळ आता उकळत्या रश्श्यात टाकली की ती जेव्हा घट्ट होते ना, ती एक प्रकारे कलेजेसारखीच लागते. मी बोलल्याप्रमाणे गावात नैसर्गिकरित्या काहीच वाया जात नाही. इवन आपण जो कोंबडा कापलाय त्याचं रक्तही हे आता शिजणार आणि त्याचं एक प्रकारे कलेजीच होणार आणि रश्श्याला पण चव येणार. तर बऱ्याच जणांना हे माहिती नसेल, बट हे गावची पारंपरिक पद्धत आहे. कोकणातलं लाईफ पावसाळ्यातलं फायनली लाईट गेलेली आहे. रात्रीचे 8:15 8:30 वाजलेत, लाईट गेले. बट हे आहे इकडे होतच असतं कोकणात खेडेगावात. आता बघा मी तुम्हाला चूल दाखवतो. रस्सा धगधगतोय. काकू हे आणू का, बॅटरी आणू? हा आणतो. चला बॅटरी आणू थोडा उजेडसाठी.
आपला झणझणीत गावरान कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे. मी आत्ताच टेस्ट केला, जबरदस्त. रात्रीचे 8:45 वाजले. थांबा, लाईट ऑन करतो. लाईट येते का नाही? येईल. रात्रीचे 8:45-9 वाजले आणि मस्त आता रस्सा पण तयार झाला आहे. थोड्याच वेळात जेवायला बसू. पण गावाला ॲज युजल पावसातनं लाईट गेलेली, तर बघूया, लाईट येण्याची वाट बघूया. येईल मे बी एक 10-15 मिनटात. नाहीतर आपण आता एक 10-15 मिनटात तर जेवायला बसणारच आहोत. रस्सा तर एकदम ऑसम झाला आहे. मी टेस्ट पण केली रस्स्याची, एकदम जबरदस्त झाला आहे. तर चला, आता थोड्या वेळातच आपण जेवायला बसणार आहे. मी इकडे व्हिडिओवर बोलतोय, लाईट येईल 5-10 मिनटातच आणि व्हिडिओ जस्ट मी एंड करणार आणि तेवढ्यात लाईट आलेली आहे. आणि आता आपण बघूया एक 10-15 मिनटात रश्श्याला कड येतोय, थोडासा आटला की आपण मग जेवायला बसणार आहे. आणि मग मी तुम्हाला सांगणार आहे की हा गावरान कोंबड्याचा रस्सा, मालवणी म्हणतात त्याला, तर तो कसा झाला आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. जेवायला बसलोय. मस्त गावरान कोंबड्याचा गरम गरम रस्सा, पुरी. आता चला टेस्ट करूया. तर मालवणी म्हणजे म्हणतात ना, गावाला शेतामध्ये लावणी कंप्लीट झाली की हे प्रत्येक घरात एक असतो एक प्रकार, मालवणी, म्हणजे जिकडे नॉनव्हेज जेवण बनवलं जातं. चला आता टेस्ट करू. ॲज युजल एकदम भारी बनले. तात्या, काकू सगळे जेवायला बसलोय. बाहेर रिमझिम पाऊस पडतोय. ऑसम.